परिसरात या मतदारसंघात ही क्रिकेटची स्पर्धा आपण संपन्न होताना पाहतोय. या स्पर्धेचे मुख्य मार्गदर्शक, मुख्य आधारस्तंभ युवा नेते, युवा उद्योजक विशालभाऊ टिंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आधारस्तंभ म्हणून आपण देखील त्या स्पर्धेत सातत्यानं पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होते किरण बेरड. आघाडीचे सलामीचे बॅटर समीर रणसिंग, संतोष सपकाळ ही जोडी इथे आपण पाहतो मैदानावरती बॅटिंगला. लेट्स प्ले. डावाला होईल सुरुवात. पहिल्या क्रमांकाचे षटक घेऊन गोलंदाज किरण बेरड पहिला चेंडू करेल. ग्रुप क्रमांक सी, तिसऱ्या गटातील पहिली मॅच. पहिला चेंडू आपण पाहिलं तर बॅटवरती मिडल होताना पाहायला मिळतं. रनआउटची संधी, पैकी थोडी अस्ताव्यस्त. बॅकअप केला जातोय तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीनं आपण पाहिलं तर संघाचं खातं मैदान उघडते. टीमचं अकाउंट आपण पाहिलं तर ओपन होताना पाहायला मिळते. 12 संघ या स्पर्धेत खेळत आहेत. पहिले 2 गट आपण पाहिले, अ गट, ब गट, आता क गट सुरू होते. आर.एम. खराडी, एस.के. नोमान स्पोर्ट्स आणि यानंतर आपण पाहणार आहोत एस.पी. स्पोर्ट्स विरुद्ध इलियासबाई स्पोर्ट्स क्लब या 2 संघात. यानंतर याची असेल मॅच क्रमांक 2 गट क मधील. एक चेंडू आणि एक धाव गोलंदाज किरण बेरडला आपण पाहतोय. 30 मिनिटांचा कालावधी दिलेला आहे. यावेळीचा चेंडू चेल तिथे मात्र सुटला गेलाय. संघनायक कॅप्टन मला वाटते गणेश तिथे होते आणि त्यांच्याच हातातनं चेंडू सटकलाय, निसटलाय. तोपर्यंत काही धावा येत आहेत. 2 धावा धावपलक होत आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय सुरू आहे. पहिली धाव लेगबाईच्या रूपानं, त्यानंतर एक सिंगल येते आणि संघ आपण पाहिलं तर पोहोचतोय 2 चेंडू 2 धावा. संतोष सकपालनं खातं खोललंय. समीर रणसिंगला मात्र खातं खोलायचे. किरण बेरडनं 2 चेंडू टाकले, 2 धावा खर्च केल्यात. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय कुडका टेक. चेंडू मात्र चाल सीमा पार. चेरन षटकार. तर संगीत आपण ऐकताय. 3 चेंडू 8 धावा त्या मात्र धावपलक होत्या आहेत. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट आपण पाहतोय. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025चा भव्य दिव्य देखना देदीप्यमान सोहळा तो मात्र इथे पाहायला मिळतोय. आजचा दिवस क्रमांक 2 आपण पाहतोय. तिसरा गट आपण पाहतोय आणि तिसऱ्या गटातील पहिली मॅच इथे मैदानावरती पाहायला मिळते. अ गट, ब गट आपण पाहिला. पहिल्या 4 टीम, दुसऱ्या 4 टीम लीग पद्धतीने खेळल्या. या देखील 4 टीम इथे आपल्याला लीग पद्धतीनं खेळताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 1 धावफलक 3 चेंडू 8. यावेळीचा चेंडू होता तिथे आपण पाहिलं तर विकेट येईल. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न आणि बॅटर चला बॅटर थोडं पटपट चला पावलं उचला. नवीन येणारे बॅटर थोडंसं पटपट या. वेळ फार महत्वाचा आहे आणि विशेष करून जो आता गट क्रमांक क सुरू झालाय त्या गटातील 4ही टीमला रिक्वेस्ट आहे की शेवटची मॅच आजची तुम्हाला खेळावी लागणार आहे. ती कोणत्या संघाला खेळावी लागेल याची काही शाश्वती नाही. कदाचित तुमच्यातील देखील एखादा संघ असू शकतो किंवा पुढील मॅचमध्ये देखील एखादी टीम असू शकते. त्यामुळे विनंती एकच आहे, थोडी घाई करा, तुम्ही इथे वेळ वाचवा. पहिलं षटक मैदानावरती एक गडी बाद 4 धावा. इलियासबाई स्पोर्ट्स क्लब आणि एस.पी. स्पोर्ट्स या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टीमची प्लेइंग 11 जमा करा. यावेळीचा चेंडू होता रिव्हर्स खेळलाय. स्विचिटचा फटका टेकन. व्हेरी गुड कॅच. कार्बन कमाल कॅच. नाईस कॉट. कॅच ऑफ द मॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट. झेल आवडला असेल तर एकदा टाळ्याच व्हायला काय हरकत नाही. काय जबरदस्त झेल.
तो उलटा धावत होता चेंडूच्या पाठीमागे. शेवटपर्यंत बारकाईने नजर त्याची चेंडूवरती होती. त्यानं फक्त हात पुढे केला, हाताला चेंडू चिटकला, त्यानं पकडला आणि विकेट येताना पाहायला मिळते. 2 गडी बाद, 8 धावा त्या मात्र धावफलक होत्या. जबरदस्त क्षेत्ररक्षण. स्वप्नील देवकरला आपण पाहतोय. शॉर्ट पॉइंटला तिथे शॉर्ट पॉइंटला आता तो उभा आहे. रिव्हर्सचा प्रयत्न होता, स्विचिटचा फटका होता आणि तिथे आपण पाहिलं तर एक सुंदर झेल तो मात्र मैदान टिपलाय. विकेट क्रमांक 2. बॅक टू बॅक सलग 2 विकेट आल्या. किरण बेराड तिसरी विकेट मिळेल का? या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक तो पूर्ण करेल का? पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण झालेल्या आहेत, परंतु विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती किरण बेरडला देखील आपण पाहिले. संजू राठोड या गोलंदाजानं विकेट हॅट्रिक पूर्ण केलेला आहे. 2 गडी बाद, 8 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदान ती संपेल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, 8 धावा. पहिल्या क्रमांकाचे षटक संपेल. 2 गडी बाद, 8 धावा. आर-एम ग्रुप खराडीचा संघ आपण पाहतोय. एस-के नोमान स्पोर्ट्सची टीम आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 मैदान ते सुरू होते. 30 मिनिटांचा एक डाव आहे. 25 मिनिटात 5 षटकं टाकणं बंधनकारक आहे. अन्यथा एक खेळाडू 38 सर्कलमध्ये घेतला जाते. पहिल्या 2 गटातील टीमला या सूचना आपण सातत्याने केल्यात. त्यामुळे तिसरा गट सुरू होतोय आणि त्याही गटातील चारही संघांना हे नियम इथे काटेकोरपणे पालन करणं बंधनकारक आहे. नियमांचं पालन करावं लागेल. षटक क्रमांक 2. स्वप्नील देवकरचा पहिला चेंडू होता, प्रचंड वेगानं टाकलाय. पैकी सुरेखा बॅकअप केलं जाईल तोपर्यंत एक सिंगल येते लेग बायच्या रूपानं. अतिरिक्त अवांतर धावा स्कोर कार्ड पुढे जाईल. 2 गडी बाद 9. षटक क्रमांक 2. पहिलं षटक होतं किरण बेरडचं, तर षटक क्रमांक 2 सुरू होते स्वप्नील देवकर, अक्षय माने, संतोष सकपाळ ही जोडी आपण पाहतोय. तिसऱ्या विकेटसाठी भागीदारी केली जाईल का? पार्टनरशिप मैदान ती पाहायला मिळेल का? काय जबरदस्त भागीदारी आपण पाहिली. रितेश मंडल, नागेश पुजारी या 2 खेळाडूंना केलेला खेळ या संपूर्ण स्पर्धेत क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची मनं तो मात्र जिंकताना पाहायला मिळाला. सेकंड विकेटसाठी प्रचंड मोठी भागीदारी त्या जोडीकडनं आपण वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीगमध्ये पाहिली. रिव्हरचा प्रयत्न, स्विचिटचा फटका, बॅटचं टॉप एज, चेंडू मात्र चाल सीमा पार. अक्षय मानेच्या बॅटमधून येईल चौकार. षटक 2 गडी बाद 13 धावा. आर्यम ग्रुप खराडी संघाला षटकार चौकारांची गरज आहे. चांगले फटके खेळावे लागतील, चांगली बॅटिंग करावं लागेल. पहिली मॅच दोन्ही संघ खेळतात, त्यामुळे पहिला विजय हा प्रत्येक टीमला हवा असतो, प्रत्येक संघाला हवा असतो. प्रत्येक जण जिंकायला आलाय, त्यामुळे जिंकणार कोण? उलटा चेंडू होता, बॅटचं टॉप एज आणि टिपलाय झेल, परंतु तिथे टेक्नॉलॉजीचा वापर आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली तर अंपायर अजय अवळे सर तिथे मात्र चेक करतील. लोअर फुलटॉस असेल की बिनटप्प्याचा बिमर असेल. फुलटॉस तर होता, परंतु काय निर्णय येईल ते देखील आपण पाहणार आहोत. तर अंपायरकडे आपण पाहिलं तर निर्णय पाठवला गेलाय. गट ब मधून 2 संघ आपण पाहिले तर सुपर एटसाठी पात्र झालेले आहेत. तिसरे पंच कळवत आहेत नो बॉल आणि तिथे आपण पाहिलं तर बिन टप्प्याचा बिमर चेंडू, नो बॉल प्लस एक सिंगल, अतिरिक्त एक धाव आहे ना अंपायर आताची. रमजान सर, एक धाव पळून पूर्ण आहे ना? ओके, नाही एकच धाव. फक्त नो बॉलची धाव असेल. नो बॉलच्या धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. एकच धाव येईल. धावफलक 2 गडी बाद 14. एकच धाव येईल.
2 गडी बाद 14 षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 षटकांची मॅच आपण पाहतोय. 6 ओव्हरचा सामना तो देखील आपण इथे पाहतोय. धावफलक 14, 2 गडी बाद षटक क्रमांक देखील 2 आपण पाहतोय. स्वप्नील देवकर इथे आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. एस.के. नोमान विरुद्ध आर्यम खराडी या वेळचा चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर विकेट किपरकडे जातोय. एक डॉट बॉल आपण पाहतो, एक निर्धाव चेंडू तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात येतोय. चांगलं कमबॅक आपण पाहिलं तर केला ते चांगलं पुनरागमन देखील इथे आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी बाद 14 धावा. इथे पुन्हा एकदा कमालीची गोलंदाजी, जबरदस्त कमबॅक, बॅक टू बॅक सलग 2 डॉट बॉल, सलग 2 निर्धाव चेंडू देखील आपण पाहिले तर इथे मैदानात येत आहेत. कमबॅक देखील आपण पाहिले तर केला आहे. यावेळीचा चेंडू होता तो देखील मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षण होईल खराब, चेंडू मात्र जाईल सीमा पार. 4 रन, चौकार. सन्माननीय राकेश पांडाभाऊ मोहिते यांच्या ठिकाणी शुभागमन होतोय. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. एक चौकार देखील आपण पाहिलं तर खेळलाय. धावफलक पुढे जातोय. षटक क्रमांक 2 सुरू आहे. 2 गडी बाद 18 धावा. दोन्ही टीम चेंडू कधी हरवला, खराब झाला तर नवीनच चेंडू आहे. चेंडू कधी हरवला, खराब झाला, ओला झाला, फुटला, बाहेर गेला, आला नाही तरी नवीनच चेंडूवरती खेळावा लागेल. शेवटच्या षटकातील जरी शेवटचा चेंडू असेल तरी नवीनच चेंडू तो मात्र दिला जाईल. पहिल्या 8 टीमसाठीचे नियम होते तेच नियम. 5 चेंडू झालेत, 1 बाकी आहे. नवीन चेंडू द्या. 2 गडी बाद 18. शेवटचा एक चेंडू आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 मधील बाकी आहे. अक्षय माने 6 चेंडू 8 धावा. संतोष 2 चेंडू 1 धाव. तर स्वप्नील देवकरचं षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. 5 चेंडू टाकलेत, 9 धावा खर्च केलात. धावफलक 18, 2 गडी बाद. दुसरं षटक आपण पाहिलं तर सुरुवात जवळपास आता 1:30 वाजलेला आहे. त्यामुळे विनंती आहे की थोडी घाई करा. यानंतर अजून 4 मॅच होणार आहेत. फुल टॉस चेंडू होता. स्विचिटचा प्रयत्न फेकी सुरेख आहे आणि तिथे आपण पाहिलं तर तोपर्यंत एक चोरटी धाव येईल, एक सिंगल येईल. षटक क्रमांक देखील मैदानात संपेल. दुसऱ्या क्रमांकाचं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 19 धावा. 19 रन लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 2 मैदानात संपेल. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 6 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. आर्यम ग्रुप खराडी 2 गडी बाद 19. तर षटक क्रमांक 3 इथे सुरू होताना पाहायला मिळेल. चला थोडं स्पीडअप करा. एस.के. नोमान 11 थोडी घाई करा. धावा. षटक क्रमांक 3 करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय. किरण बेरड अर्थात छोटू तो मात्र गोलंदाजीच्या मार्क होत आहे. गेली कित्येक वर्ष या खेळाडूला आपण सातत्यानं पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळताना पाहतोय. याच मतदारसंघातून त्याचा खेळ नेहमी आपण बहरताना पाहिलाय. किरण बेरड येतोय गोलंदाजीच्या मार्क होती. समोर बॅटर अक्षय माने 7 चेंडू 9, 2 चौकार खेळलेत. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर पंच कळवतात नो बॉल, नो बॉल आणि त्यावरती एक सिंगल येईल. अतिरिक्त 2 धावा, नो प्लस एक सिंगल. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकावरती बनवलं जात आहेत 2 गडी बाद 21 धावा. 2 षटकं संपलीत आणि षटक क्रमांक 3 सुरू होते. किरण बेरडचा पुढील चेंडू फ्री हिट बॉल तो इथे मैदानावरती आहे. फ्री हिट चेंडू देखील आपण पाहणार आहोत. इलियासबाई स्पोर्ट्स क्लबचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. प्लेइंग 11 जमा करा. SP स्पोर्ट्सचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. आपली प्लेइंग 11 जमा करा. एक डाव संपल्यानंतर पुढील मॅचचा टॉस होणार आहे. त्यामुळे कॅप्टन प्लीज रिपोर्ट.
फ्रीड चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर विकेट किपरकडे येतोय तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 2 गडी बाद 21 धावा. तिसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती. आर्यम ग्रुप खराडी संघ प्रथमतः बॅटिंग करतोय. धावफलकावरती चांगली सुरुवात केली. चांगल्या धावा बनवल्यात, परंतु इनिंगला आता बिल्डअप करावा लागेल. इथे पुन्हा एकदा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक डॉट बॉल आलाय. विकेट किपरकडनं फार मोठं अपील होतं, परंतु तिथे गोलंदाजाकडनं अपीलमध्ये त्या प्रकारचा आत्मविश्वास नव्हता आणि त्यामुळे तिथे एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर येतोय. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 2 गडी बाद 21, 21 रन, लॉस ऑफ 2 विकेट. सामना क्रमांक 4 आपण पाहिलं तर सुरू आहे. तिसऱ्या ग्रुपमधील पहिली मॅच आर्यम खराडी विरुद्ध एसके नोमान हे 2 संघ आपण पाहतो एकमेकांसमोर. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडूता इनसाइड आउट बॅटच्या आतील काढा घेत चेंडू मात्र स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तैनात, फेकी सुरेख. बॅकअप चांगला आहे, तोपर्यंत काही धावा येत आहेत. एकेरी दुहेरी धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 2 गडी बाद 23 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. चला, कॅप्टन आले असेल तर प्लेइंग 11 जमा करा. पुढील मॅच वेळेत सुरू होणं बंधनकारक आहे, त्यामुळे दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे. यावेळीचा चेंडूचा फटका खेळलाय, गॅप मोठा. चेंडू मात्र चाल सीमा पार. एक टप्पा घेत चौकार. दोन गडी बाद 27 धावा धावफलक होत्या. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. फटकेबाजी देखील इथे मैदानी पाहायला मिळते. या फटक्यांची फार गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. आर्यम ग्रुप खराडीला मच निडेड बाउंड्री फॉर टीम बॅटिंग साईड. षटकार चौकार, चौकार षटकार ते मात्र खेळावं लागतील. इथे चेंडू मात्र खेळलाय, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत काही धावा इथे आपल्याला येताना पाहायला मिळतात. चेंडू अडवला गेलाय आणि धावफलक होती, स्कोर कार्ड होती. आकडे ते मात्र बदलले जात आहेत. अक्षय मानेनं जर 3 चौकार खेळले तर दामोदर दादा ठाकूर पाटील यांच्या वतीनं ₹1000 बक्षीस आहे अक्षय मानेला. दामोदर दादा ठाकूर पाटलांच्या वतीनं फुल टॉस चेंडू होता, तो देखील खेळला. डीप मिड विकेटला अलॉंग द कार्पेट जमिनीच्या समांतर सुंदर फटका आपण पाहतोय. चांगला ग्राउंड स्ट्रोक देखील आपण पाहतोय. षटक क्रमांक संपेल. तिसऱ्या क्रमांकाचं 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 31 धावा. खेळ संपतो. 2 गडी बाद 31 धावा. षटक क्रमांक 4 सुरू होते. स्वप्नील देवकरने एक षटक टाकलं, 10 धावा खर्च केला. किरण बेरडनं 2 षटकं टाकली, 19 धावा खर्च करत 2 महत्वाच्या विकेट, 2 बॅटर त्यानं इथे बाद केले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 31 धावा. तर षटक क्रमांक 4 इथे मैदानी सुरू होते. चौथं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू होते. धावफलक 2 गडी बाद 31 धावा. चला, विनंती आहे थोडी घाई करा ना. एसके नोमान टीम कॅप्टन नदीम भाई, थोडीशी घाई करा, वेळ भरपूर होतोय. वेळ आपल्याकडे फार कमी आहे, त्यामुळे एसके नोमानच्या कॅप्टन आणि सगळ्या खेळाडूंना आमची रिक्वेस्ट आहे, आर्यम खराडी आपलं देखील सहकार्य असणं फार गरजेचं आहे, कारण का वेळ फार महत्वाचा आहे. पुढील दोनही टीम आपण प्लेइंग 11 जमा करा, लगेच आपण टॉस करणार आहोत.
यावेळीचा चेंडू होता काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. मला वाटतं दिल स्कूपचा फटका खेळायचा होता आणि तिथे आपण पाहिलं तर बॅटवरती मिडल होताना पाहायला मिळत नाही. तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जाईल. 2 गडी बाद 32, 32 रन लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 4 आर्यम ग्रुप खराडी विरुद्ध एस.के. नोमान स्पोर्ट्स या 2 संघात ही मॅच आपण पाहतोय. संतोष सकपाळ बराच वेळ बॅटिंग करतायत. विकेटवरती खेळपट्टीवरती चांगले सेट झालेत. अक्षय माने देखील 9 चेंडू 11 ते देखील सेट आहेत. 8 चेंडू 11. संतोष इथे मात्र बॅटिंग करतायत. क्षेत्ररक्षणात छोटे-छोटे बदल आपण पाहतोय. विकेट किपरची जागा थोडी बदलली जाते, चेंज केली जाते. यावेळेचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर विकेट किपरकडे जातो. एक डॉट बॉल येतो, एक निर्धाव चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहिलं तर स्वप्नील देवकरकडनं आपण सातत्यानं पाहिलं. याही खेळाडूंना पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्य आहे. त्याच्या कामगिरीमध्ये आपण पाहिलं तर नेहमी सातत्य पाहिलेलं आहे. यावेळीचा चेंडूचा परफेक्ट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आपण पाहतोय केला जातोय. तोपर्यंत काही धावा येतात. दुसरीला प्रयत्न केलाय. 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्यात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 2 गडी बाद 34 धावा. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. 6 षटकांचा आणि 6 ओव्हरचा सामना तो देखील आपण इथे मैदानी पाहतोय. उद्या कॉलबॅकच्या लढती आहे. कॉलबॅकचा पहिला ग्रुप, कॉलबॅकचा दुसरा ग्रुप ते उद्या आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. उद्या देखील प्रचंड ताकदवान सामने या स्पर्धेत आपण पाहणार आहोत. अटीतटीच्या लढती पाहायला मिळतील. यावेळीचा चेंडूचा फटका फसलाय. झेल टिपलाय. टेकन व्हेरी गुड कॅच. ललितनं टिपलाय झेल. फलंदाज बाद. Jazz in the mix. न्यू बॅटर आता बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर दाखल होते. बॅटिंगला आपण पाहिलं तर आकाश इथे आपण पाहिलं तर आता बॅटिंगला येतोय. आकाश मडकर अक्षय मानेच्या सोबतीला तर गोलंदाज आपण पाहतोय स्वप्नील देवकर. इथे मात्र विकेट मिळवतोय. विकेट टेकर गोलंदाज आहे. सातत्यानं तो डॉट बॉल करत होता, प्रेशर बनवत होता, विकेटच्या शोधत होता स्वप्नील देवकर. फुल टॉस चेंडू होता. मिड ऑनच्या टोक्यावरतून डीप लॉंग ऑन. अक्षय मडकरच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवरती सीमा पार चौकार. कोती 3 विकेट गमावल्या. चौथं षटक आपण पाहतोय. शेवटचा एक चेंडू मात्र बाकी आहे. 38 रन लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडी बाद 38वा. 6 षटकांची मॅच आपण पाहतोय. चौथ्या क्रमांकाचे षटक सुरू आहे. स्वप्नील देवकर इथे आपण पाहिलं तर बॅटची कडागे चेंडू अडवला. थर्डमॅनला फेकी सुरेखा बॅकअप चांगला आहे. तोपर्यंत एक सिंगल येईल. चौथ्या क्रमांकाचे षटक संपेल. आर्यम ग्रुप खराडी प्रथमतः बॅटिंग करताना 3 गडी बाद 39 धावा. 39 रन लॉस ऑफ 3 विकेट. चार संपलं. 39 धावपलकोती 3 गडी बाद. षटक क्रमांक 5 सुरू होते. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. शेवटचे 12 चेंडू, शेवटची 2 षटकं इथे आपण पाहणार आहोत. गोलंदाजीच्या मार्कवरती उस्मान मिर्झा षटक क्रमांक करतील 5व्या क्रमांकाचं. बॅटिंगला स्ट्राईकवरती अक्षय मडकर, नॉन स्ट्राईकला अक्षय माने ही जोडी आपण पाहतो बॅटिंग करते. 39 धावा 3 गडी बाद. उस्मान मिर्झा करतील
षटक क्रमांक 5. उस्मान कमबॅक करेल का? स्लॉगवर टी-तोरमध्ये इथे गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. स्वप्नील देवकरची 2 षटकं आपण पाहिली. काय किफायतशीर गोलंदाजी केली. पहिला चेंडू होता उस्मान मिर्झाचा. तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू तो मात्र मैदानी पाहायला मिळतोय. कमबॅक केलंय, पुनरागमन केलंय. पहिल्या चेंडूवरती खूप सगळ्या प्रकारची वापसी पाहायला मिळते. बॅटरला आक्रमण करावं लागेल. फुल टॉस चेंडू होता. खेळलाय मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू अडवलाय. एक सिंगल पळून पुन्हा दुसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि तिथे 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अक्षय माने, अक्षय मडकर ही जोडी मात्र पळून पूर्ण करते. 3 गडी बाद 41. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय. उस्मान मिर्झा षटक क्रमांक 5. स्लॉगवर टेतोर. इथे मात्र चेंडू खेळला. डीप विकेटला गॅप मोठा. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर लेट स्टार्ट घेईल आणि तिथे चेंडू मात्र चाल सीमा पार. 3 गडी बाद 45 धावा. षटक क्रमांक 5 सुरू आहे. बॉल येतोय गोलंदाजाच्या हातात. 45 धावा धावपलक होती. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय डीप लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तैनात. धावा पळून पूर्ण केल्या आहेत. 2 धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्यात आणि 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे चाल धावपलक होती. 3 गडी बाद 47 धावा. 47 रन लॉस ऑफ 3 विकेट. षटक क्रमांक 5. आर्यम ग्रुप खराडी संघ प्रथमतः बॅटिंग करतोय. शेवटचे 8 चेंडू पहिलं इनिंग आणि पहिल्या डावातील बाकी आहेत. उस्मान मिर्झा 4 चेंडू टाकलेत. 8 धावा खर्च केल्यात. यावेळीचा चेंडू होता. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न बॅटर अक्षय मानेक आकाश मडकरकडनं केला जातोय. बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही. रिव्हर्सचा प्रयत्न केला होता. स्विचिटचा प्रयत्न होता. तोपर्यंत चेंडू विकेट किपरच्या हातात. उस्मानचा एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू. इथे मात्र पंच काय निर्णय कळवत आहेत. वाईट बॉल. एक खराब चेंडू येईल. एक अतिरिक्त अवांतर धाव आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 3 गडी बाद 48. 48 रन लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचा एक चेंडू आपण पाहतोय 5व्या षटकातील. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न फसलाय. आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक संपेल 5व्या क्रमांकाचं. धावफलक 3 गडी बाद 48 धावा. 48 रन लॉस ऑफ 3 विकेट. अठ्ठेचाळीस धावा धावपलक होत्या. 3 विकेट गमावल्यात. शेवटचं षटक आपण पाहतोय. अंतिम ओव्हर इथे आपल्याला पाहायला मिळेल. स्लॉगवर आणि डेथवर करण्यासाठी गोलंदाज आपण पाहिलं तर गणेश इथे आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतात. गणेश लिमगुडे षटक क्रमांक आपण पाहिले तर करतील शेवटचं क्रमांकाचं. अंतिम षटक आपण पाहतोय. स्लॉगवर डेथवर आपण पाहतोय. 3 गडी बाद 48. 48 रन लॉस ऑफ 3 विकेट. 4 संघ आतापर्यंत सुपर 8ला पोहोचलेत. 4 टीम आपण पाहिलं तर कॉलबॅकला पोहोचल्यात. आणखीन 2 संघ कोणते जे सुपर 8ला पात्र ठरतील. आणखीन 2 टीम कोणत्या ज्या कॉलबॅकसाठी पात्र ठरतील. जबरदस्त घमासान आपण पाहतोय. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीगच्या 2025चं तिसरं पर्व. पहिला चेंडू बॅटचं टॉप एज. दोनही क्षेत्ररक्षक चेंडूची वाट पाहतायत. विकेट किपर थर्डमॅनकडे पाहतोय, फाईनलेगकडे पाहतोय. टप्पा पडला आणि तोपर्यंत धावा येत आहेत. आकडे बदलतात. 3 धावा आल्यात. झेल झाला असता तर विकेट आली असती. कॅच सुटलाय. 3 धावा आल्यात. 3 धावांच्या मदतीनं संघाचं अर्धशतक पूर्ण होतंय. 3 गडी बाद 51 धावा. 50 अप 51. 3 गडी बाद. षटक क्रमांक 6. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. इलियासबाई स्पोर्ट्स क्लब आणि SP स्पोर्ट्स या टीमचे कॅप्टन. एक इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करतोय. पहिला डाव संपल्यानंतर आपण टॉससाठी या.
वेळ फार महत्वाचा आहे. वेळेची काही बंधनं आहेत. जवळपास आता 1:45 वाजून गेलेत. मॅच क्रमांक 4 सुरू आहे. यानंतर अजून 4 मॅच आहेत. इथे चेंडू मात्र खेळलाय. बॅटचं टॉप एज. चेंडू अडवलं चालेल तोपर्यंत एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि तिथे आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेला केलाय प्रयत्न. फलंदाज बॅटर रनआउट. चला न्यू बॅटर पटपट चला. शेवटचे काही चेंडू आपण पाहिले तर शिल्लक आहेत. विकेट येते. विकेट आल्यानंतर बॅटर बाद होत आहेत. धावपल आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. शेवटच्या षटकात रनआउटच्या काही विकेट आपण पाहतोय. काही फलंदाज इथे बाद होत आहेत. नवीन फलंदाज चला थोडं झटपट चला. मयूर साखरे न्यू बॅटर आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी येत आहेत. मयूर साखरे नवीन फलंदाज बॅटिंगला आपण पाहतोय. धावपल आणि स्कोर कार्ड धावा 52 धावा, 4 गडी बाद. शेवटचे 4 चेंडू पहिल्या डावातील. इथे मात्र चेंडू केलाय गणेश लिमगुडेचा चेंडू होता. शॉर्ट पिच, शॉर्ट टाइम पुल करण्याचा प्रयत्न. फाईन लेगला थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षक येतोय डीपमध्ये. चेंडू अडवतो आणि तोपर्यंत काही धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्यात. 2 धावा येतात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 54 धावा धावपल 4 गडी बाद. शेवटचे 3 चेंडू पहिल्या इनिंग आणि पहिल्या डावातील बाकी आहेत. आर्यम खराडी विरुद्ध एस.के. नोमान गट क मधील पहिली मॅच आजच्या दिवसातील सामना क्रमांक 4. यावेळीचा चेंडू होता. फटका फसलाय. चेंडू हवेत. नॉमॅन्स लँड होती. टप्पा पडेल तोपर्यंत काही धावा येतात. 2 धावा पळून पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे नकार आहे. मयूरचा प्रयत्न सुरू आहे स्ट्राईकसाठी. आकाशचा नकार येतो आणि तिथे काही धावा येतात. 56 56 धावा. शेवटचे 2 चेंडू इथे आता बाकी आहेत. उस्मान मिर्झाच्या षटकात 9 धावा. गणेश लिमगुडेच्या 4 चेंडूवर त्याला 8 धावा. धावफलक 56 56. शेवटचे 2 चेंडू आपण पाहिले तर बाकी आहेत. पहिलं इनिंग पहिल्या डावातील. ओव्हर पिच चेंडू होता आणि तो मात्र खेळलाय टीप लॉंग ऑन सीमा पार. चेंडू मात्र जाईल अंतरंग साऊंडच्या वरतून षटकार. शेवटचा चेंडू गोलंदाज गणेश लिमगुडे. वन्स अगेन चेंडू हवेत. सलग दुसरा 2 इन रो एका पाठोपाठ. सन्मान्य राकेश पांडभाऊ मोहिते पाटलांना विनंती आपण या आपल्या शुभास्ते आपण टॉस करतोय. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल करतोय. दोनही कॅप्टन उपस्थित होतात. एका बाजूला SP स्पोर्ट्सचे कॅप्टन RR स्पोर्ट्सचे सर्व सन्माननीय गणेशप्पा खांदवे आणि दुसऱ्या बाजूला इलियासबाई स्पोर्ट्स क्लब टीमचे कॅप्टन उपस्थित होत आहेत. दोनही संघनायक उपस्थितांनी केला जातोय टॉस.
गेल्यात धावा 68 बनवल्या गेल्यात. 69 धावांचे टार्गेट ठेवले. एसके नोमान स्पोर्ट्स क्लब संघ 36 चेंडू आणि बनवायच्यात 69 धावा. जो पुढील मॅचचा टॉस आपण केलेला आहे, त्या टॉसमध्ये प्रथमतः टॉस जिंकलेला आहे. एस-पी स्पोर्ट्स क्लब संघानं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. प्रथमतः इलियासबाई स्पोर्ट्स क्लब संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले. पुढील दोनही टीम आपण सज्ज राहा. ही मॅच संपल्यानंतर आपण लगेच मैदानचा ताबा घेणार आहोत. सामना क्रमांक आजच्या दिवसातील 5, गट क मधील 2 यानंतर लगेच सुरू होणार आहे. त्यामुळे दोनही टीमचे खेळाडू आपण बी रेडी. लगेच पुढील मॅच सुरू होणार आहे. याची दोनही संघाच्या कॅप्टनांनी खेळाडूंनी नोंद घ्यावी. यानंतरचा सामना असेल इलियासबाई स्पोर्ट्स क्लब विरुद्ध एस-पी स्पोर्ट्स आणि त्यानंतर पराभूत संघ पहिला म्हणजे या मॅचमधील पराभूत विरुद्ध पुढील मॅचमधील पराभूत या 2 संघात सामना लगेच होणार आहे. जे शेड्यूल बनवलेलं आहे ते शेड्यूल आपण प्रत्येक टीमला दिलेलं आहे. त्यामुळे कॅप्टन खेळाडू कुठेही जायचं नाही. मॅचेसच्या शेड्यूलनुसारच सगळ्या मॅचेस लगेच इथे सुरू राहणार आहेत. इथे आपण पाहिलं तर दुसऱ्या डावाला होते सुरुवात. 69चं टार्गेट बॅटर येतात मैदानावरती, अंपायर सज्ज आणि दुसऱ्या डावाला देखील आपण इथे सुरुवात करतोय. त्यामुळे मॅच सुरू होईल आणि दुसऱ्या डावाचं समालोचन ऐकत पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून आदरणीय नितीनजी वेताळ सर. पण झाले आमचे आदरणीय उद्योजक संतोष पठारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचं स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत. साहेबांना विनंती आहे व्यासपीठावरती या आणि सामन्याचा आनंद घ्या. मॅचला होते सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय एस-के नोमन 11 वर्सेस आर-एम खराडी. दोन्ही टीमला शुभेच्छा. जिंकण्यासाठी 69 धावींची गरज आहे. दशरथ गवळी स्ट्राईकला. दशरथ गवळी पहिला चेंडू आपण बघतोय ग्राउंड शॉट सिंगल मिळेल तिथे. किरण बेरड नॉन स्ट्राईकला होते, आता स्ट्राईकला येतील किरण बेरड. चांगले बॅटर आहेत दशरथ गवळींना आपण अनेक वेळा खेळताना बघितलंय. किरण गवळी बरोडा प्रीमियर लीग झालेल्या स्पर्धेमध्ये आयकॉन ठरला होता. तोच आयकॉन मैदानाच्या आतमध्ये पण तेवढ्याच ताकदीचा निलेश लोंढे मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरला आहे. 69 धावींची गरज आहे. आपण बघतोय पहिला चेंडू खर्च 1 धाव मैदानामध्ये खर्च होते पहिल्या चेंडूवरती. किरण बेरड अगदी पुन्हा फटका सुचवतोय. थोडीसं मिस फिल्डिंग होती. सिंगल बनवली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि बघता बघता तिथे 2 धावा पूर्ण आहेत. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला धाव बनवावी लागेल. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. हे वाक्य कधी विसरू नका. आणि तुम्ही आयुष्य जगत असताना क्रिकेट खेळताना क्रिकेट आपल्याला कशा प्रकारचं खेळायचंय हे आधी शिकणं गरजेचं आहे. आज हारलो, उद्या हरणार, परवा हरणार, पण क्रिकेट असा खेळ आहे, आज तुम्ही हारलात उद्या नक्की तुम्ही जिंकणार. त्या जिद्दीने तुम्हाला खेळावं लागेल. पुढला चेंडू बघूया. किरण बेरड विचारामध्ये होते की हा चेंडू कशा प्रकारचा टोलावा पण चेंडू टर्न होतं मैदानाच्या आतमध्ये. डी डॉट. सर गवळी नक्कीच पंचांकडे अपील करतात. सर कशा पद्धतीचा चेंडू होता, थोडासा बाहेर होता, पण पंच सांगता ज्यावेळेस चेंडू टर्न होतो त्यावेळेस नक्की आजच्या दिशेने तो डॉट दिला गेलाय. किरण बेरड खोलवरचा चेंडू मोठा प्रहार केलाय तिथे. साईडला जातोय. सिंगल मिळेल. एकच धाव मिळेल कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये तुम्हाला शांतरित्या खेळावं लागणार आहे. एका सिंगलने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या फलक 4 चेंडू खर्च केल्यानंतर निलेश लोंढेंच्या ओव्हरमध्ये आपण बघतोय 4 धावा फलकावरती आहेत. हो, थोडासा वेगळ्या पद्धतीचा चेंडू आपण हाताळल्याला बघितला. पण पंचांनी दंडित केले तिथे. वाईट चेंडू असेल. अवंतर धावेची भर. धावसंख्या फलक आहे 5 धावा फलकावरती. आजच्या दिवसातली आपण बघतोय ही 4थी मॅच मैदानामध्ये रंगतेय. तिसऱ्या गटातली पहिली मॅच मैदानामध्ये आहे. एकीकडे आर-एम खराडी वर्सेस एस-के नोमन 11 या 2 टीमा मैदानामध्ये लढा देतात. दशरथ गवळीच्या बॅटमधून आपण बघतोय पुल करायचा प्रयत्न केला होता. हलक्या हाताने कट केला. ग्राउंड शॉट आपण बघतोय. सिंगल मिळेल तिथे. एका सिंगलने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या फलक आहे 6 धावा फलकावरती.
लहरों से डर कर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. तुम्हाला प्रयत्न सातत्याने करावे लागणार आहे आणि क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूवरती प्रयत्न तुमचा चालू असणार आहे. ते पुन्हा एकदा थोडासा खराब चेंडू, वाईट चेंडू. धावसंख्या एकीकडे नक्कीच भर होईल. थोडासा खराब चेंडू मैदानामध्ये आहे. 7 धावा. 7 आकड्याला आयुष्यामध्ये खूप मोठं महत्त्व आहे. 7चा पाढा जर आपण बघितला तर आपलं आयुष्य कसं आहे सांगतो. नक्कीच 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 रहना, 7 खाना, 7 पीना, 7 हारना और 7 जीतना. तो 7 आकडा मैदानाच्या आत. किरण बेरड मोठा प्रहार करतोय. क्षेत्ररक्षक खूप दूर आहे. टाटा बाय बाय करत चेंडू जाईल. 1 टू का 4 करत चौकार. नकमकची नाकामध्ये गे अंबा, सवारी भवानी चौकामध्ये गे चौका. अकरा षटकाच्या समाप्तीनंतर लॉस ऑफ 0 विकेट. टीम मीटिंग नको आहे. दोन्ही टीमला विनंती करतो आम्ही. टाइम इज मोर दॅन मनी. पैशापेक्षा वेळ महत्त्वाची आहे. आयुष्यामधला गेलेला पैसा तुम्हाला कमवता येईल, पण गेलेली वेळ कधी कमवता येत नाही. आणि क्रिकेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर वेळ. तुम्हाला 25 मिनिटं दिल्यात 5 षटकासाठी. त्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं संपवणं गरजेचे आहेत. त्यासाठी तुम्हाला थोडं फास्ट खेळणं गरजेचं आहे. गोलंदाज आपण बघतोय वैयक्तिक पहिला आणि संघिक दुसरी ओव्हर घेऊन येतोय. कृष्णा स्वामी मैदानाच्या आतमध्ये. कृष्णा स्वामी मैदानाच्या आतमध्ये. कृष्णा ह्या नावाला कधी कोणी विसरू शकत नाही. मी नक्की धावत्या वर्णनामध्ये तुम्हाला सांगेल. कृष्णाचा हा चेंडू दशरथच्या बॅटमधून आपण बघतोय चांगला फटका मिळवला जातोय. फिकी सुरेख आहे. आपण तिसऱ्या पंचांकडे नक्की जाणार. यस किरण बेडर इथे मात्र पोचलेत की नाही पोचलेत आपण नक्कीच सांगणार आहोत. आमचे तिसरे पंच आदरणीय अजय सर नक्कीच काही क्षणामध्ये तो निर्णय देतील. डिसिजन इज अ पेंडिंग. एसके ग्रुपचे सर्व आमचे आदरणीय संदीप भैया कांबळे व्यासपीठावरती आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या, सजवून घ्या. जो आहे तो निर्णय नक्कीच तुम्हाला पंच तुमच्यापर्यंत पोहोचवतील. टाइम वाचवण्याचं नक्कीच काम तुम्ही करा. 11 धावा एकही विकेट मैदानाच्या आतमध्ये नाही, पण या चेंडूवरती काय समीकरण आहे तुम्हाला नक्कीच धावत्या वर्णनामध्ये मी तुम्हाला सांगेल. नॉट आउट. किरण बेरड मैदानाच्या आतमध्ये सेफ आहे. धान्या वाग्याला जीवदान मिळतंय. याच किरण बेरडने 6 चेंडूंमध्ये 1 धाव दिली नाही. असा तो किरण बेरड मैदानामध्ये 13 धावेंवरती संघ. हो, 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 हो. मोठा फटका होता तिथे. आता किरण बेरड पुन्हा एकदा घाई करतायत. घाई गडबड इथे नकोय. कारण इथे चुकीला माफी नसणार आहे. तो तुमचा अंदाज फेल, विकेट गमावली जाईल तुमची. इथे त्याच्यामुळे शांत डोक्याने तुम्हाला खेळावं लागणार आहे. क्रिकेट खेळताना क्षेत्ररक्षण करताना तोंडामध्ये साखर ठेवावी लागेल आणि बॅटिंग करताना डोक्यावरती बर्फ ठेवूनच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावी लागेल. तरच क्रिकेट तुम्हाला खेळता येईल. इथे घाई नको आणि गडबड नको. विजयाच्या उंबरठ्यावर दोन्ही टीम मैदानामध्ये आहेत. 13 धावेंवरती एकही विकेट नाही. दशरथ गौच्या बॅटमधून आपण बघतोय स्लिपला जातोय चेंडू सिंगल मिळेल. चांगला फटका होता तिथे. थोडासा आपण बघतोय थोडासा बॅटीचा कडा बॅटच्या मधोमध चेंडू आला असता तर गौरच्या डोक्यावर नक्कीच चौकाच्या दिशेने गेला असता. 14 धावा फलक्यावरती शुभ आकडा मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 14 एप्रिल विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म. तो जल्लोष खऱ्या अर्थानं आपल्या भागामध्ये खूप मोठ्या पद्धतीने होतो. 1.3 ओव्हर कंप्लीट मैदानामध्ये. किरण बेरड कॅच सुटल्यानंतर हवाईचा परताता थैया बघ भैया नाथ घोळान गणपती पळा षटकार. 20 धावा फलकावरती. राजान ओहळा मराठी मातीचा
बॅटीची काढा तिथे असेल ग्राउंडचा शॉट आपण बघतोय 38 मध्येच अडवला जाईल चेंडू एकाच सिंगलने धावसंख्येमध्ये भर होते धावसंख्या फलक 21 लॉस ऑफ 0 विकेट 2 षटकांच्या समाप्तीनंतर मी कृष्णाच्या नावाचा उल्लेख केला होता भगवान श्रीकृष्णाने प्रेम कसं करावं मैत्रीवरती आणि एखाद्या प्रेमिकेवरती ते शिकवलं आणि कृष्णा सातपुते या वादळाला कधी कोणी विसरू शकत नाही टेनिसमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये एक नाव केलंय ते नाव कधी कोणी विसरू शकत नाही मग क्रिकेटमध्ये कृष्णा सातपुतेला आणि प्रेमाच्या दुनियेमध्ये भगवान श्रीकृष्णाला कधी कोणी विसरू शकत नाही म्हणून कृष्णाच्या या नावाला कधी कोणी विसरणार नाही कृष्णा स्वामी चांगली गोलंदाजी केली मैदाना आतमध्ये आपण बघतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 लॉस ऑफ 0 विकेट आयुष्यामध्ये संघर्ष हा तुम्हाला करावाच लागतो मी सातत्याने तुम्हाला सांगतो संघर्ष तुम्हाला रडवतो तर तोच संघर्ष तुमचा इतिहास घडवतो निलेश लोंढे गोलंदाजी मार्कवरला तयार आहेत आपण बघितलं पहिला ओव्हरचा सामना त्यांनी केला होता आता दुसऱ्या ओव्हरचा सामना नक्कीच ते मैदानामध्ये करतील पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी 11 धावा खर्च केल्या होत्या निलेश लोंढेच्या या चेंडूवरती किरण बेरेडचा फटका आपण बघतोय चांगला आहे सिंगल मिळेल तिथे अनेक चांगला थ्रो मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तिथे अक्षय माने माने ना माने डबल दुर्री 22 धावा हो हो इथे इथे इडकीत चांगला चेंडू होता पण पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर धावा मिळतील अवांतर वाईट चेंडू आमचे अजय सर खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये शांत डोक्याने निर्णय घेतात 23 धावा फलकावरती पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतील निलेश लोंढे दशरथ गवळींची बॅट अगदी तातातया प्रत्येक चेंडूवरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न आहे ओम चांगलं क्षेत्ररक्षण करतो मैदानाच्या आतमध्ये ओंकार चांगलं क्षेत्ररक्षण करतोय 24 धावा फलकावरती तिसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी असताना 22 चेंडू आणि 45 धाव्यांची गरज किरण बेराड ऑन स्ट्राइक डब्बे में डब्बा डब्बे में केक कॅच देख क्या मॅच क्या कॅच किरण बेरेडला परतावा लागेल आता नदीम शेख मैदानामध्ये नदीम यांना आपण अनेक वेळा खेळताना बघितलंय आता ह्या मॅच मध्ये संघाची जबाबदारी आहे ती पार पाडावी लागेल एस के नोमन 11 चांगली बॅटिंग करताना तर आर एम खराडे हो खोलरचा चेंडू सरळ खेळलाय क्षेत्ररक्षक खूप दूर आहे तोपर्यंत कलेक्ट करतील सिंगल मिळेल सिंगल बरोबर डबलचा प्रयत्न 2 धावा पूर्ण असतील प्रत्येक चेंडू 2 धावा तुम्हाला बनवणं गरजेचे आहेत 26 धावा एक गडी बाद बघा येणाऱ्या या महिन्यामध्ये 26 तारखेला खूप मोठं महत्व आहे प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो 26 जानेवारी कुठला चेंडू मैदानामध्ये हो हो हो, खोलवरचा चेंडू आपण बघतोय सुरक्षित टाळला गेलाय आणि इथे मात्र 26 धाब्यांवरती थांबवलं गेले 19 चेंडू बाकी आहेत आणि 43 धाब्यांची गरज येणारा डॉट चेंडू मॅच फिरू शकतो येणारा षटकार मॅच फिरू शकतो कारण क्रिकेटमध्ये एक चेंडू कोणाला तरी हिरो तर कोणाला तरी झिरो बनवतो नदीम पुन्हा एकदा सरळ खेळलाय रॉकेटचा फटका मैदानाच्या आतमध्ये थांबवणार नाही सीमा पार चौकार डीजे प्रज्वल आणि त्यांची टीम खऱ्या अर्थानं खूप सुंदर डीजे वादन करते प्रत्येक ठिकाणी कसं गाणं वाजवायचं डीजे प्रज्वलांना माहिती आहे त्यांना माहिती आहे मला कोणतं गाणं आवडतं 30
धावा फलकावरती एक गडी बाद आहे. 3 षटकांचा सामना संपलाय. टीम मीटिंग नको आहे. सातत्याने तुम्ही ज्यावेळेस गोळा होताना मित्रांनो त्यावेळेस 30 ते 40 सेकंद तिथेच जातात तुमचे. दिलेल्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं संपवणं गरजेचे आहेत. अन्यथा तुम्हाला एक प्लेयर 30 मध्ये घेणं अनिवार्य असेल. इथे आपण बघतोय 18 चेंडू बाकी आहेत आणि 18 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत 39 धावा फलकावरती. गोलंदाज तयार आहे. आपण बघतोय कृष्णा स्वामी. कृष्णा स्वामी बघूया संघासाठी लढा देतील का? कारण दशरथ गवळे मैदानाच्या आतमध्ये ज्यांना हिटर म्हणलं जातं, षटकार किंग म्हणलं जातं, ते दशरथ गवळी स्ट्राईकला आहेत. अनेक गोलंदाज बादशाह मैदानामध्ये, कृष्णा स्वामी नॉन स्ट्राईकला, नदीम शेख मैदानामध्ये. हो, हो, हो. पंच आम्हाला घोषित करतील नक्कीच इकडे कोणत्याच प्रकारचा चेंडू नसेल. मृत्यू घोषित केलाय चेंडू मैदानामध्ये. काहीसा अडथळा आल्यानंतर हा चेंडू अशा प्रकारचा हाताळला जातो आणि पंच आम्हाला तो इशारा करते. थोडं फिल्डिंगमध्ये चेंजपणा येतोय. दशरथ गवळीच्या बॅटमधून हवाई सफर क्षेत्ररक्षक तिथे बघतील, बाय बाय करतील. बाहुबली षटकार. इथे ओनली दशरथ गवळी यांची कहाणी. ही कहाणी शेवटच्या पानापर्यंत चालणार आहे कारण की चांगला गोलर. हो, मोठा फटका होता आणि इथे आपण बघतोय कॅच. तो 36 धावे नव्हती दुसरी विकेट मैदानामध्ये. थोडंसं फास्ट खेळा. कृष्णा स्वामी आतापर्यंत 8 चेंडू हाताळल्यात आणि त्यामध्ये 16 धावा, एक महत्वाची विकेट आहे. 16 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज. मॅच अजून संपली नाहीये मित्रांनो. रंग भरलाय मॅच मध्ये. मोठा फटका होता बॅटीची काढ आपण बघतोय. सेकंड रक्षक नक्कीच कव्हर करतील चेंडू. एक सिंगल मिळून देते. एकाच सिंगलने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या फलक 37 रन, लॉस ऑफ 2 विकेट. नदीम शेख स्ट्राईक येतील आणि आकाश गाते मैदानामध्ये नॉन स्ट्राईकला असतील. एक चेंडू खेळलाय आणि एक धाव बनवली आहे. नदीम आपण बघतोय 3 चेंडूमध्ये 6 धावा बनवून एक चौकार खेचलाय. कृष्णस्वामी पुन्हा एकदा गोलंदाजी करतील. आतापर्यंत 17 धावा खर्च केल्यात. नदीम काय करतील या चेंडूवरती उत्तर. खोलवरचा चेंडू आपण बघतोय. लॉंग ऑफला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. थोडी मिस फिल्डिंग होती. सिंगल बरोबर डबलचा प्रयत्न केलाय. कव्हर केलंय तोपर्यंत आणि 2 धावेने धावसंख्या फलक पुढे. 39 धावा फलकावरती. 2 गडी बाद आहेत. 14 चेंडू आणि 30 धावेंची गरज आहे. 14 चेंडू 30 धावा. येणारे 2 चेंडू महत्वाचे असतील. कृष्णस्वामी थोडंसं सफल खेळायचा प्रयत्न केलाय आणि चांगला चेंडू तिथे. DOT डॉट. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगन बाहेरचं वेड हे रक्तामध्ये असावं लागतं. कारण आकाशाची ओढ ही दत्तक घेता येत नाही. चांगला चेंडू कमबॅक केलं इथे. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट टाकले गेले. याच बरोबरीने आपण बघतोय 4 षटकांचा सामना मैदानामध्ये संपताच 39 धावा, 2 गडी बाद. SK नोमन 11 स्पोर्ट्स क्लब मैदानामध्ये खेळताना. तर RM खराडे चांगलं क्षेत्ररक्षण करते मैदानामध्ये. चला टीम मीटिंग नको आहे, विनंती आहे. वेळेचा अंदाज घेता आपण तब्बल 40 ते 45 मिनिटं मागे आहोत. आपल्याला पुढे जायचंय त्याच्यामुळे टाइम थोडासा वाचवण्याचा प्रयत्न करा. 12 चेंडू आणि 30 धावेंची गरज. बॉलर नेम आहे ते शिवाजी.
शिवाजी ढाले मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतील. चला प्रॅक्टिस नको आहे सर, विनंती आहे सगळ्यांना. पहिला चेंडू आपण बघतोय क्षेत्ररक्षक तिथे ओंकार कॅच घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस उलटा फिरून कॅच घेण्यासाठी आपण पळतो ना मित्रांनो, अंदाज थोडासा चुकतो. पण ज्यावेळेस कॅच येतो त्यावेळेस टाळ्या मात्र वाजवल्या जात आहेत. 41 धावा 2 गडी बाद, उर्वरित 11 चेंडू आणि 28 धावेंची गरज आहे. नदीम शेख, आकाश चांगलं बॅटिंग करतील मैदानामध्ये. टायमिंग लाजवाब तिथे क्षेत्ररक्षक आहे, बघतील अडवतील पण एक टप्पा खा चेंडू होतोय फरार. तलवारीची धार मिळेल चौकार. DJ बंद. वरती आहे 2 गडी बाद, अजूनही जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 24 धावेंची गरज. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. मी म्हटलं ना, एक चेंडू मॅच फिरू शकतो. बेल्स आहे खाली, त्याच्यानंतर ती रचली जाईल आणि त्यानंतरचा चेंडूचं आक्रमण आपण बघतोय. शिवाजी चांगली गोलंदाजी करतात. हो, बघितलं होतं सपलून खेळायचा प्रयत्न, सिंगल मिळेल तिथे. 46 धावा 2 गडी बाद. हो, इथे बघा चांगला फटका आपण बघतोय. एक सिंगल मिळेल. हो, थोडी मिस फिल्डिंग होती, पण त्याचा फायदा नक्कीच इकडे नदीम घेतील. 2 धावा बनवतील आणि या 2 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या फलक 48 धावा 2 गडी बाद. 8 चेंडू बाकी आहेत आणि 21 धावेंची गरज. टायमिंग आहे तिथे, क्षेत्ररक्षक आहे तैनात. लॉंग ऑनला बघितलं गेलं तर लॉंग ऑफला जरी बघितलं गेलं तर चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. एक सिंगल मिळेल तिथे. 49 धावा संघाच्या कंप्लीट आहेत. 7 चेंडू बाकी आणि 20 धावेंची गरज होती. आपण बघतोय क्षेत्ररक्षक दूर आहे तिथे. साईडला चेंडू जातोय, सिंगल मिळेल. डबलचा प्रयत्न केला आणि बघता बघता इथे 2 धावा पूर्ण आहेत. 5 षटकांचा सामना संपतोय. 51 धावा SK नोमन 11 या टीमच्या आणि आपण बघतोय तब्बल 6 चेंडू बाकी आहेत आणि 18 धावेंची गरज. चला, टीम मीटिंग नको आहे. मी वारंवार तुम्हाला सांगतोय, ज्या गोलंदाजाला गोलंदाजी द्यायची फक्त कॅप्टन सांगतील. बाकीच्यांनी गोळा होऊ नका. गोळा झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे टाइम वाया जातो. संपेल तसं आपल्याला लगेच क्षेत्ररक्षण लावण्यासाठी तयार राहायचंय. एकीकडे बाजूला आपण बघतो बॅटिंग करण्यासाठी इलियासभाई शेख क्लब मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना दिसेल. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. गोलंदाज आपण बघतोय खराडे एक्सप्रेस सागर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतील. एक्कावन्न धावा 2 गडी बाद आहे. 7 चेंडू 18 धावेंची गरज. मॅच अजून संपली नाही. नदीम शेख जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मॅच ऑन असेल. एकीकडे सागर, हो, पहिल्या चेंडूवरती बॅटीची कडा. नदीम शेख मैदानाच्या बाहेर परततील.
धावेंची गरज. एक षटकार मॅच फिरू शकतो. अजून मॅच संपली नाही मित्रांनो. क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येणार नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत. अरे क्रिकेटचं भविष्य सांगणार अजून जन्माला आला नाही. स्वप्नील विजय मिळवून देईल का? स्वप्नीलची बॅट बोलली. खूप मोठा गॅप देते. सीमा पार जाईन चौकार ऑफसाईडला. डीजे दोन चेंडू आणि 9 धावींची गरज. हा चेंडू मात्र महत्वपूर्ण ठरणार आहे. हो हो रिवर्स अटॅक केला. एक टप्पा का चेंडू फरार चौकार. मित्रांनो इथे मॅच किती रंगल्या बघा. एक चेंडू 5 धावेची गरज. चौकार गेला तर सुपर ओव्हर मैदानामध्ये खेळवली जाईल. आणि या स्पर्धेची पहिली सुपर ओव्हर खेळवली जाणार का स्वप्नील षटकार मारणार याच्याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष आहे. मॅच आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊ द्या, जल्लोष होऊ द्या दोन्ही टीमसाठी. काय होईल मैदानाच्या आतमध्ये मी नेहमी सांगतो, स्वतःचं आयुष्य कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका. कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं. तिथे जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. वेळ घेतलाय. आमचे अजय सर नक्की थोडीशी स्माइल देतात. याचं मागलं कारण सगळ्यांना माहित आहे. पण मित्रांनो डर के आगे जीत है. एक चेंडू 5 धावेंची गरज. ओहो स्वप्नील देवकर ब्रँड इज ब्रँड. एक टप्पा खा चेंडू होतोय फरार चौकार. आहे आपल्याकडे आणि तुम्ही महत्वाची मॅच खेळताना सुपर ओव्हर मैदानामध्ये खेळताय. चला विनंती आहे. स्वप्न त्यांचीच पूर्ण होतात ज्यांना त्या स्वप्नांमागे पळता येतं, कष्ट करता येतात आणि त्या स्वप्नांमध्ये आलेला संघर्ष त्या संघर्षाच्या वाटेवरती त्यांना लढता येतं. मॅच त्यांना जिंकता येते ज्यांना इथे साफ मनाने आणि जिद्दीने क्रिकेट खेळता येतं. एकीकडे गोलंदाजाचंही कौतुक, एकीकडे फलंदाजाचंही कौतुक आहे.
दोघांनाही चांगला लढा दिलाय. पण ही सुपर ओव्हर आहे मित्रांनो या स्पर्धेची. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 सीझन 3 दिवस दुसरा आणि या दिवस दुसऱ्यामध्ये या स्पर्धेची पहिली सुपर ओव्हरची मॅच मैदानामध्ये रंगते. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. गोलंदाजाचं नाव काय? निलेश लोंढे. गोलंदाजी मार्कोला तयार आहेत. सुपर ओव्हरचा सामना करण्यासाठी किरण बेरड स्ट्राईकला आहेत. षटकार किंग. नॉन स्ट्राईकला स्वप्नील ज्यांनी ही मॅच फिरवली. चला चालू होती मॅच मित्रांनो. बघा किरण बेरड स्ट्राईकला आहे तर स्वप्नील देवकर नॉन स्ट्राईकला. निलेश लोंढे. सुपर ओव्हरचा पहिला चेंडू. किरण बेरड आपण बघतोय अगदी झुकून अगदी मोठा फटका मारला. ग्राउंड शॉट सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थोडी मिस फिल्डिंग होती. चेंडू घेताना थोडंसं लेटपणा. इथे एक एक चेंडू महत्वाचा आहे. एक एक धाव महत्वाची आहे. सुपर ओव्हर म्हणजे ही हिरो ठरवणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यात. अजूनही 5 चेंडू बाकी. धकधुक मनामध्ये चालू आहे दोन्ही संघ मालकाच्या मनामध्ये. किरण बेरड ब्रँड इज ब्रँड. मोठा फटका. ए टप्पा खात जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. थँक्यू डीजे. डीजे किरण बेराड आपण बघतोय 6 धावा संघासाठी बनवतोय. 4 चेंडू असूनही बाकी मित्रांनो. काय होणार या मॅच मध्ये. सुपर ओव्हर आहे. निलेश लोंढेचा हा चेंडू आपण बघतोय गॅपमध्ये खेळलाय. कव्हर मध्ये जातोय. ऑफ साईडला एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. किरण बेरड थांबायचं नाव घेत नाही. सतत पळतोय. धावा बनवतोय. एक चेंडू खर्च होतोय. धावसंख्या मात्र 8 धावा. अजूनही 3 चेंडू बाकी. डॉट चेंडू. एकीकडे मागणी केली जाते. षटकार. एकीकडे मागणी केली जाते. किरण बेरड फुलटा चेंडू. क्षेत्ररक्षक दूर आहे. एक टप्पा खा चेंडू जातोय. फरार. चौकार. टाळ्यांचा जल्लोष. टाळ्या कोणासाठी वाजवल्या जातात? ज्याची कामगिरी चांगली असते आणि संघासाठी असते तो किरण बेरड मैदानामध्ये. पण तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज निलेश लोंढे मैदानाच्या आतमध्ये. थांबायचं नाव घेणार नाही. सफल होऊन खेळलाय तिथे. पूर्ण सफल झालाय. आपण बघतोय एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? यस विकेट मिळेल. स्वप्नील देवकर मैदानाच्या बाहेर परततील. शेवटची विकेट असेल मैदानाच्या आतमध्ये. चला बॅटर लवकर या. एक धाव महत्वाची आहे. किरण बेरडला माहित आहे की स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं गरजेचे आहे. आपण बघतोय दशरथ गवळी हिटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. संघाची मजबूत साथ ज्याला म्हटलं जातं. 13 धावा एक गडी बाद. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. शेवटचा चेंडू. हो हेलिकॉप्टर उचलण्याचा प्रयत्न होता. बॅटीचे कडा. सिंगल मिळते तिथे. थोडी मिस फिल्डिंग आणि ते फायदा पुरेपूर घेणार. 2 धावा बनवणार. धावसंख्या फलक जाऊन पोहोचली 2 धावेने. 15 धावेंवरती बनवायच्यात 6 चेंडूंमध्ये. सगळ्या टीमला विनंती आहे थोडस वेग द्या. 15 धावा बनवल्या. 16 धाव्यांची गरज आहे. चला आर्यम ग्रुप खराडी. चला विनंती आहे थोडं स्पीड द्या. बाहेर या लवकर विनंती आहे. आणि एका लाईनीत आणि एका ओळीत मैदानाच्या आतमध्ये मॅच जिंकू किंवा पराभूत आज जायचंय आणि बाहेर यायचंय. एस के नंबर 11 मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत दिसेल तर आर्यम खराडी
मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना दिसेल. सुपर ओव्हरचा सामना आहे मित्रांनो. तिसऱ्या गटातली पहिली मॅच मैदानामध्ये रंगली आहे आणि अशी रंगली ती सुपर ओव्हरमध्ये गेली. चला नंतर चर्चा करा, थोडं स्पीड द्या. ओमन 11 टीमला विनंती आहे, थोडासा वेग द्या. चला 2 बॅटर मैदानामध्ये येऊ द्या लवकर, कारण आमच्या स्कोररला सुद्धा ते गरजेचं आहे, कोण बॅटर आहे आणि कोण बॉलर आहे. चला कृष्णा सर, विनंती आपले 2 बॅटर पाठवा, आम्हाला नाव द्या पटक्याने. क्षेत्ररक्षण लावून घ्या सर, विनंती आहे. किरण बेरड आपल्या टीमला विनंती आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्या. दशरथ गवळी सर, थोडंसं स्पीडनी. पाच चेंडू. तेरा धाव्यांची गरज. आकाश स्ट्राईक. हो, इथे मिळेल विकेट मोठी. बॅटीची काढा, फलंदाज आकाश बॅक टू पवेलियन.
असतं असं म्हटलं जातं. तीच व्याख्या मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील देवकर दाखवून देतोय. बॅटिंगही तेवढ्याच पळायची आणि गोलंदाजी तेवढ्याच पळायची मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त गोलंदाजी आहे बघा, पण फटकेबाजी तेवढी सुंदर आहे. मयूर साखरे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला खेळतील. 4 चेंडू 13 धावेंची गरज. येणारा प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. क्रिकेट आहे ते काय होऊ शकतं. चला थोडं स्पीड द्या. मोठा फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे बघत बसले, पण चेंडू जातोय फरार. चौकार ललित चांगला प्रयत्न केला पण चेंडू फरार. चौकामध्ये मित्रांनो 7 धावा 1 गडी बाद. तीन चेंडू आणि 9 धावेंची गरज. आडबॅटीन खेळून काढलाय मोठा फटका. आपण बघतोय किरण बेरड 1 धाव दिली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिला गेलाय. थ्रो केलाय सुरेख. स्वप्नील कलेक्ट करतील. 2 चेंडू बाकी आणि 8 धावेंची गरज. पडली तुझी माझी गाठ. कोण कोणाची लावेल वाट. धाव संख्या फलक आहे 8. कुणी म्हणेल षटकार येऊ दे, कुणी म्हणेल डॉट येऊ दे. आम्ही म्हणन जे व्हायचंय ते होऊ दे, पण चांगलं होऊ दे. परत सुपर ओव्हर होऊ दे. सफल झाले पण चेंडू डी हो डी डॉट. जो स्वप्नील देवकरने शेवटच्या चेंडू ते आक्रमण चढवलं तोच फटका मारण्यासाठी इथे आपण बघतोय समीरने ट्राय केलाय, पण आता चेंडू बाकी आहे. 1 धावा मात्र भरपूर लागतात. हा महत्वाचा चेंडू विचार करून टाकावा लागेल. रिव्हर्स स्विच आपण बघतोय क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 मिळेन. विजय मिळतोय इथे. एस के नो मन 11 विजय आणि पराभूत संघाला शुभेच्छा. चला लगेच क्षेत्ररक्षण लावा. एस पी स्पोर्ट्स क्लब लोहगाव विनंती आहे. आप्पा आपल्याला विनंती आहे आपल्या टीम सहित आपण लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. येस एका लाईनीत जायचं आणि एका लाईनीतच बाहेर यायचंय. तसं आढळलं नाही तर नक्कीच 2 रनांची ती पॅनल्टी असेल. योगदेशक योगेश शेठ निंबाळकर दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांचं मनपूर्वक स्वागत स्पर्धेच्या निमित्तानं. योगेश दादांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. मॅन ऑफ द मॅच आकाश मडकर आकाश मडकर या. मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन आम्ही तुम्हाला सन्मानित करतोय. योगदेशक योगेश शेठ निंबाळकर